जागेवर विचारायचं ओपन चॅलेंज अशी बी करते ओपन चॅलेंज मी 2 महिन्यानं उत्तर देणार पुस्तक उलटे मांडे करून देणार मी गेलो मला पटलं तुम्हाला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुम्हाला सांगितलं कुणी हे खरं समजा आम्ही कीर्तन करणार आम्ही कीर्तन करणार आम्ही पांडुरंगाचा निरोप पोहोचवणारी घडी आहे बंद करायला घडियात आम्ही घडी देवाने निरोप द्यायचा देवाने निरोप द्यायचा आणि आम्ही तो तुम्हाला पोचवायचा याच्यावर तुमचं मत काय आम्ही कोण तुका म्हणे मत बोलवितो देव बुद्धी देईल तसं जसं देव बुद्धी देईल तसं अभंग कीर्तनाला सुरुवात तुका म्हणे मत आणि आईचं तृतीय आणि षष्टम श्राद्धाला सुरुवात आता फक्त तुम्हाला बोलायचंय क्वेश्चन आणि आन्सर राहील आता फक्त प्रश्न आणि उत्तर पहिला प्रश्न आता फक्त बोलत जायचं बोललं तरच कळेल माणसाला जन्माला यावं लागतं किंवा नाही हा मला नाही म्हणा आजारी नाही सावध आज तुम्हाला हे जन्माला यावं लागतं किंवा नाही असा प्रश्न माझा होता तुमचं उत्तर आहे जन्माला यावं लागतं मी लगेच उत्तर दिले जावं लागतं का जावं लागतं म्हणजे यावंही लागतं जावं लागतं पुरावा आहे का दुसरा अध्याय उपदेते नासे नासने पुनर्विदिशे 15वा अध्याय आका उपजने आणि निवडे श्लोक पुनर्विचनन म्हणजे यावंही लागतं एकाने विचारलं यावं का लागतं जावं लागतं म्हणून जावं का लागतं यावं लागतं म्हणून एक म्हणलं मी येणारच नाही यावंच लागलं एक म्हणलं मी जाणारच नाही तो रात गेला म्हणलं तू राहत नाही आता इथं दोन्ही उत्तर आहे का यावंही लागेल जावायला मी एकाने विचारलं महाराज यायचं आहे आणि जायचं आहे तर यायचं का किचकट आहे का आता मला श्राद्ध नदीपर्यंत सांगणार आहे मी तुम्हाला का त्याचं उत्तर आहे 17 त्यात उत्तर आहे त्याचं बोला मी सगळे सकाळपर्यंत घ्या झाड झालीचे फुले मानत झालीचे भोले आणि भोगे झालीचे केले कर्म पूर्वजन्मीचे मागील जन्माचे भोग हे मागील जन्माचे भोग भोगण्यासाठी जन्माला यावंच लागतं कोणावाय का काकडा माता माऊली पाचरिता शब्द नाही दिला मागता साधू संतांची निंदा केली हरी भक्ताची स्तुती नाही केली तुम्ही मला महाराष्ट्रात एखादा माणूस दाखवा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मिली इथे 2-4 जण आहेत तुम्ही घरात किती राहा गंधाचं मत नाही तुम्ही गंधात झोपा पण तुमचं वाटोळच होणार परत येऊ नको इकडे तिथं बस मग एकाने मला प्रश्न विचारला महाराज तुम्ही असं का सांगितलं उत्तर भारी काय का 16व्या अध्यायामध्ये 2 संपत्ती आहेत दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती दैवी आणि आसुरी त्याचं उत्तर आहे का बघा दैवी संपत्तीला 26 दैवी संपत्तीला 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीला 6 गुण आहेत पण अध्याय जर वाचला तर दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत जेवढी माणसं पक्याधीश झाली जनता लुटून एकही माणूस आतापर्यंत घरी मिळाला नाही सगळी माणसं हॉस्पिटललाच मारला
आणि मारताना त्यांच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर, नर्स. आणि तिघांनाही माहित नाही हा कधी मेलाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार झटका तीव्रच येणार. ते 2 महिने मृत्यूशी झुंज देत होते. झुंज झुंज द्यायला तो काही बिबट्या होता का? ते झुंज नव्हते देत, ते गरीबाचा धडधडाट भोगीत होते. इंद्रिकेचं वाक्य हे ध्यानात ठेवा, सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. सगळं करू शकता तुम्ही, सगळं, पण केलेल्या कर्माला फळ आहे हे ध्यानात ठेवा. पैशाच्या घमेंडीत आणि अंगातल्या ताकदीच्या घमेंडीत तुम्ही मागित नाही, तो भाग वेगळा. फरक आहे का? 3.5 लाख तरुण पोरं रावणाच्या घरात होती. 3.5 लाख. रामाने रावण मारला तेव्हा 3.5 लाख. लाईव्हला नेट पुरत नाही, नेट पुरत नाही आपलं. त्याला एक 5 GB 10 GB नेट लागतं. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक माहिती ह्याच्यातून गेलेली माणसं. लोकांना तुमचं काही घेणं नाहीये. आपल्याला फिरायची ओळी तिथंच यावं लागतं. आल्यावर फक्त भोगल्याशिवाय सुटका. काही माणसांना अख्खं गाव कटाळलंय तरी मरत नाही, आणि काही माणसं चालू गेली, विश्वास बसत नाही. पुढचं कीर्तन दुधोंडीला कर माहिती. आता उलट फिरवतो, एवढीच ओळी आहे. फिट झाली. आता यावं लागतं. आलं. प्रश्न पहिला मिटला ना. आता दुसऱ्या प्रश्नाला 2 मिनिटं वेळ. माणूस मारताना काही बरोबर घेतो का? तुम्ही मला सगळेजण उत्तर देणारे नाही, आणि हे उत्तर 1001% चुकीचं आहे. 5 मिनिटं घ्या. तुम्ही मध्ये होणार 10 मिनिटात. आज माणूस मारताना 2 गोष्टी बरोबर घेतो. त्याने आयुष्यात कमवलेलं ज्ञान आणि त्याने केलेलं चांगलं कर्म. हा पोरगा हात खडे गेला, कला बरोबर नेला, इंद्रिकर नेला, दुसरा कसाही बाबा होऊ द्या, तसं नाही. माणूस ज्ञान, तुळशीला घातलेलं पाणी, हे बरे तुळशीला निरस, तुळशीला घातलेलं पाणी वाया जात नाही. गाईला पाजलेलं पाणी वाया जात नाही. झाडाला घातलेलं पाणी वाया जात नाही. सप्त्याला दिलेली देणगी वाया जात नाही. हे कधी ध्यानात. जग किती बदलत, जगाचा काही विषय नाही. जग कालही होत, आजही आहे. त्याचं काय एवढं कौतुक करे काय? लोक नाले घेणं, बांधला बांधणं, बायको करणं हा काय पराक्रम नाही. हॅलो, मला मुलगा झाला, काही मिळून आलं. आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं. तू एकटाच न रे का त्या गावात? अरे पागला, तुला एकटाच झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर. 12 होता धरण बदलून, आणि तुला एकच झालं तर फालतं पडायला लागलं का टेटसला, उताना पडायला लागलं का टेटसला, दात वाचवायला लागलं का टेटसला, आणि तुला हाताने टेटसला ठेवी. अरे बावळ्या, साखर कशातही घातली तर गोडच आहे, कारलं कसंही खाल्लं तर कडूच आहे, मिरची कशी खाली तर तिखटच आहे, आणि मीठ कसंही खाल्लं तर. संसार करणं, गाड्या घेणं, बांगला बांधणं हा काय पराक्रम आहे का? मालकरी होणं, चांगल्या पोराचा बाप होणं हा पराक्रम आहे. हे त्यांचं पुण्य सरळ आहे ना. त्यांनी मुलगा PSI केला, ही श्रीमंती आहे. आणि त्या दोन्ही मुलांनी एवढा कार्यक्रम केला, ही श्रीमंती आहे. बाकीचं काय घेऊन बसली? कुठे आनंद बंगला, कोणता श्रीमंत बंगल्यावर झाला? अरे मोठा बंगला आहे, भेटवा. आपल्या लोकांना श्रीमंतांची पूजा चाटायची सवय लागल्यामुळे आपली लोक भिकारी होती. आपल्याला मोठा माणूस दिसला ना, आम्ही लोकांनी घेतलाच हा नियम झाला. नाही पुढे बसलो का खराय खराय, मी निघून गेलो का धंदा आहे त्याचा, ठोकली माझ्या झालं काय माणसं म्हणतात तो माणूस काही श्रीमंत आहे. असू दे, अजून कोणाला जेवतोय.
काही पैसे नाही हे बंद कर इकडे सोडू का सोडू माटायला या जगातले सगळे श्रीमंत कोणी माहिती का ज्ञानोबा आहे तुकोबा आहे काय श्रीमंत आता एक गावात तुम्हाला जी श्रीमंत माणसं दिसतात ना त्यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत आहे यांच्या सगळ्या बँकेच्या नोटी वाचल्या ना बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे यांना फॅक्टरी बँकेने न्यायला ते म्हणजे पाहुण्याचं नांगर गेला आता पाहुण्याच भाडीच्या घरात राहत होते ते का मोठाही नांगरीत होता चाललं नांगर गणित म्हणजे कोलगेटची जाहिरात करणारे म्हातारीला जात नाही कोलगेटची जाहिरात करणारी एक म्हातारी टीव्ही तिला जातात ना ती म्हणते हे मला पोषण देते मी म्हणतो देऊ दे तुला आम्ही ती पुढे हा प्रश्न ना होईल भेट करून घ्या आता जायचं बाजूलाही काम जायचंय माणूस म्हणताने काही बरोबर नेतो का उत्तर आहे कर्म आणि